नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर दिव्य क्रांती अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आपण सुरू केली आहे 10 मिनिटात टॉपिक क्लिअर ही खास सिरीज, जिथे आपण तासन तास अभ्यास करण्यापेक्षा 10 मिनिटात तो टॉपिक असा पक्का करतो की परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपला मार्क हा फिक्स होऊन जातो. आजचा विषय असा आहे ज्यामध्ये अनेकदा कन्फ्युजन होतं. लोकसभा आणि राज्यसभा. मला सांगा, पंतप्रधान मोदींना जर राजीनामा द्यायचा असेल, तर ते कोणाकडे राजीनामा देतात? आणि समजा उद्या देशामध्ये एखादी नवीन ऑल इंडिया सर्व्हिस जसं की आय-ए-एस, आय-पी-एस तयार करायची असेल, तर त्याची पॉवर कोणाकडे जास्त असेल? लोकसभेकडे की राज्यसभेकडे? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला कन्फ्यूज करत असतील, तर पुढची 10 मिनिटं ही तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची असणार आहेत. चला तर मग कसलाही वेळ न घालवता 10 मिनिटात टॉपिक क्लिअर करून घेऊया. बघा मित्रांनो, भारतीय संसदेची तुलना एका घराशी करून बघू. या घरामध्ये 2 खोल्या आहेत, बरोबर? पहिली खोली जी आहे ती लोकसभा. याला आपण लोकांचं घर म्हणतो, हाऊस ऑफ पीपल असं म्हणतो. ही खोली थोडी गोंगाटाची आहे, आवाजाची आहे, जोशपूर्ण असते. कारण काय? तर इथले जे सदस्य आहेत, ते आपण आपल्या जनतेमधून निवडून दिलेले असतात. आपण निवडून देतो यांना. यालाच आपण लोअर हाऊस असं म्हणतो. आणि जी दुसरी खोली आहे घरातली, त्याला आपण राज्यसभा म्हणतो. है ना? काउन्सिल ऑफ स्टेट किंवा वडीलधाऱ्यांची जी खोली आहे, हाऊस ऑफ एल्डर्स असं सुद्धा याला म्हणलं जातं. इथं काय असतं, थोडीशी शांतता असते. चर्चा जरा गंभीर स्वरूपाच्या असतात. कारण इथले जे सदस्य आहेत, ते जनतेतून निवडून येत नाहीत. तर ते अप्रत्यक्षरित्या राज्यांच्या विधानसभेच्या आमदारामार्फत निवडून आलेले असतात. हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतात. मित्रांनो, तुम्ही जेव्हा अधिकारी बनाल, तेव्हा तुम्हाला या दोन्ही सभागृहांचं महत्त्व कळणारच आहे. लोकसभा ही जनतेच्या इच्छेचं प्रतीक आहे, तर राज्यसभा ही अनुभवाचं प्रतीक आहे. आता बघूया एक्झाम किलर डिफरन्सेस. जिथं आयोग काय करतं, प्रश्न विचारत असतं, नेमकं लक्ष देत असतं. है ना? कार्यकाळ जो आहे, तो पहिला मुद्दा येतो. लोकसभा काय असते, तात्पुरती असते. तिचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पण जर सरकार पडलं, तर 5 वर्षाआधीच ती काय होते, डिसॉल्व्ह होऊन जाते, विसर्जित होऊ शकते. पण मित्रांनो, राज्यसभा जी आहे, ती अमर आहे. है ना? राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, पर्मनंट हाऊस आहे, जे कधीही विसर्जित होत नाही. फक्त दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन येतात. हा पॉइंट लक्षात ठेवा, कारण इथेच आयोग फसवत असतो तुम्हाला. दुसरा मुद्दा येतो वयाचा. आता तुम्हाला जर खासदार व्हायचं असलं, जर तुम्हाला लोकसभेत जायचं असलं, तर तुमचं वय किमान 25 वर्ष असायला पाहिजे. राज्यसभेत जायचं असलं, वडीलधाऱ्या लोकांमध्ये बसायचं असलं, तर किमान वय वर्ष तुम्हाला 30 वर्ष पाहिजे. आता तुमचं वय काय आहे, हे कमेंट करून सांगा. बघूया तुमच्यापैकी कोण कोणत्या हाऊससाठी पात्र होतंय. तिसरा मुद्दा आहे तो पैशाचा व्यवहार. घरामध्ये पैशाचा व्यवहार कोण बघतं? ज्याच्या हातामध्ये तिजोरीची चावी असते, तो पैशाचा व्यवहार बघत असतो. संसदेमध्ये ही चावी लोकसभेच्या हातात आहे. बरोबर? धन विधेयक, मनी बिल कलम 110 मध्ये जे सांगितलेलं आहे, ते फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडता येतं. राज्यसभेला याच्यामध्ये फारशी पॉवरच देण्यात आलेली नाहीये. ते जास्तीत जास्त 14 दिवस बिल अडकवू शकतात. पण रिजेक्ट करू शकतात का? तर रिजेक्ट करू शकत नाही. कारण इथे लोकसभा काय बॉस आहे. है ना? पुन्हा चौथा मुद्दा येतो संयुक्त बैठकीचा. जर एखाद्या बिलावरून 2 भावांमध्ये भांडणं झाली, म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत भांडणं झालं, तर एकत्र राष्ट्रपती काय करतात, दोघांना एकत्र बोलावतात. है ना? जॉइंट सिटिंग कलम 108 मध्ये सांगितलेलं आहे. पण महत्वाचा प्रश्न असा, की या बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचे चेअरमन उपराष्ट्रपती नसतात, तर लोकसभेचा स्पीकर हेच या बैठकीचे अध्यक्ष असतात. हा परीक्षेतला किलर पॉइंट आहे. इथं तुम्ही फसू शकता. बरोबर? आता तुम्हाला वाटेल, एवढं सगळं जर लोकसभेलाच आहे, तर राज्यसभेला काय किंमत आहे सर? तर थांबा. राज्यसभेकडे 2 अशा पॉवर आहेत, ज्या लोकसभेकडे सुद्धा नाही. बरोबर? ऑल इंडिया सर्व्हिसेस कलम 312. जर देशाला नवीन एखादी अखिल भारतीय सेवा जसं आय-ए-एस, आय-पी-एस आहे, तसं तयार करायचं असलं, तर त्याची सुरुवात फक्त राज्यसभेतच होऊ शकते. जर राज्यांच्या यादीतले जे काही विषय आहेत, त्या विषयावर संसदेला कायदा करायचा असला, तर तसा ठराव आधी राज्यसभेला पास करावा लागतो. कलम 249. त्यामुळे मित्रांनो, राज्याचे हित जोपासण्यासाठी, जपण्यासाठी
राज्यसभा खरी पॉवरफुल आहे. डोळे झाका आणि आठवा आपण काय काय बघितलं. आता एका मिनिटात क्विक रिव्हिजन घेऊ. निवड बघितली लोकसभा थेट जनतेतून, राज्यसभा अप्रत्यक्षरित्या. कार्यकाळ बघितला लोकसभेचा 5 वर्ष विसर्जित होते, राज्यसभा परमनंट असते, कधीच विसर्जित होत नाही. वय बघितलं लोकसभेला 25 वर्ष, राज्यसभेला 30 वर्ष वय लागतं. मनी बिल बघितलं फक्त लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेला याच्यामध्ये पॉवरच नाहीये. जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष जे आहेत ते लोकसभेचे स्पीकर असतात. अखिल भारतीय सेवेचा जो पॉवर आहे ती फक्त राज्यसभेला आहे. नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वास जो ठराव आहे तो फक्त लोकसभेत मांडता येतो. सरकार पाडण्याची ताकद फक्त लोकसभेतच आहे. बस एवढं जरी केलं तरी या टॉपिकवरचा तुमचा प्रश्न चुकणार नाही. तर मित्रांनो, हा होता लोकशाहीचा मुख्य गाभा, लोकसभा आणि राज्यसभा. मला खात्री आहे आता तुम्हाला यात कधीच कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला आमची 10 मिनिटात टॉपिक क्लिअर ही सीरीज कशी वाटतेय आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर तुम्हाला हवाय हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला ऊर्जा मिळत असते. तुमच्या आई-बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासातलं सातत्य जे आहे ते तुटू देऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.